मला सत्य कळले आहे हे मी आता बानूला सांगितले आहे। तिच्यासाठी आता माझ्याकडे काहीही करायला उरले नाही। म्हाळसा, मला तुझे म्हणणे मान्य आहे, परंतु ह्यातून निराश न होता हाती असलेल्या प्रत्येक क्षणाचं सोनं करण्याची संधी आता बानूकडे आहे। परंतु ह्या साऱ्यासाठी आता कालमर्यादा निश्चित करायला हवी। आत्मज्ञान ही एक घटना आहे। एखादं पान फांदीवरून सहज पडावं इतकी ती सहज घटना कोणत्याही क्षणी घडू शकते। नाहीतर इतके प्रयत्न करून देखील ते कधी घडेल हे सांगता येणार नाही। त्यामुळे स्वाभाविकच आहे बाणाईला आत्मज्ञान होण्यासाठी जो वेळ लागेल तो तिला द्यायला हवा। याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करणंच थांबवावं। बानूला सूक्ष्म देहाने शक्तिपीठाचे दर्शन घडवणे अजून व्हायचे आहे। या वेळेस तिला सूक्ष्म देहाने न नेता सहदेहाने घेऊन जावे असे मला वाटते। पण ह्यातून काय साध्य होणार आहे ते मी योग्य वेळ आल्यावर सांगतो। मला गडावर कोणीतरी येण्याची चाहूल लागत आहे। ह्यापुढे अवतार समाप्तीपर्यंत कार्य कसे करायचे याचा मी एकांतात विचार करतो। नंदी, नंदी, देवा, गडावर भृगु ऋषी आले आहेत, त्यांना तुम्हाला तात्काळ भेटायचे आहे। नंदी, भृगु ऋषींना आतमध्ये येण्यासाठी अनुमतीची काय आवश्यकता? त्यांना थेट आतमध्ये घेऊन ये। जशी आज्ञा देवा। यावेळेस भृगु ऋषींचं गडावर येणं हा एक योगायोग नसावा। यामागे नक्कीच काहीतरी प्रयोजन हे असणारच। भृगु ऋषी, आपले जेजुरी गडावर स्वागत आहे। श्री मार्तंड भैरव, आदिशक्ती श्री म्हाळसा देवी, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी, आपणा सर्वांना माझे नमन असो। आपणा सर्वांच्या एकत्र दर्शनाचा लाभ हा जेजुरी गडावरच होतो। याआधीही हा दुर्लभ लाभ मला झाला आहे। आपण इथे आलात, आम्हीही प्रसन्न झालो। परंतु भृगु ऋषी, आपण इथे येण्यामागे प्रयोजन काय आहे? श्री महादेवानी ज्या 24 ऋषींना भविष्याचे ज्ञान दिले
त्यात प्रेमाने मलाही स्थान देण्यात आले. माझ्यावर जे दायित्व सोपविण्यात आले आहे ते पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो आहे. भृगु ऋषी, आपण कोणत्या दायित्वाविषयी बोलत आहात? श्री विष्णू आणि श्री महादेव जो जो अवतार घेतील त्या अवताराच्या समाप्तीआधी त्यांना त्याचे स्मरण करून देणे हे माझे दायित्व आहे. श्री मल्हारी अवतार हा कितीही विलोभनीय असला तरी या अवताराच्या समाप्तीची तिथी आता समीप आली आहे. हे मार्तंड भैरवा, आपण त्रिकाल ज्ञानी आहात, तरीही मी आपणास स्मरण करून देऊ इच्छितो की आपल्या हातात आता अत्यल्प काळ आहे. या सृष्टीचे केंद्र असलेला कैलास आपली प्रतीक्षा करतो आहे. हे भृगु ऋषी, आपण इथे येऊन मला त्याचे स्मरण करून दिलेत ह्याचा मला निश्चितच आनंद आहे. आम्ही जेजुरीतून प्रस्थानाची तिथी निश्चित करत होतो. देवा, तिथी निश्चित झाली की मला आज्ञा करावी, म्हणजे मला आपले वाहन बनून आपली सेवा करण्याची संधी मिळेल. या सृष्टीच्या कल्याणासाठी, सर्व लोकांच्या रक्षणासाठी, सर्वत्र शांती स्थापित करण्यासाठी आपण भूलोकी हा जो अवतार धारण केला आहे त्याच्या समाप्तीची तिथी आता जरी समीप आली असली तरी आपली इच्छा असेल तर आपण इथे अधिक काळ वास्तव्य करू शकता. तो आपला अधिकार आहे. नाही भृगु ऋषी, तसं नाही होणार. नियोजित कार्य पूर्ण झालं आहे. आता केवळ बानूला शिवलोकी घेऊन जाणं राहिलं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत. आणि मला देखील विष्णू लोकात जाऊन माझ्या समस्त भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याचे कार्य तिथूनच संचलित करायचे आहे. त्यामुळे प्रस्थानाची तिथी पुढे जाणार नाही. अद्याप औपचारिक घोषणा केली नाही, परंतु तीही लवकरच केली जाईल. आपल्या कृपेने ती तिथी आणि ते प्रस्थान मला दिसते आहे. माझे कार्य झाले. आज्ञा असावी. शुभम भवतु. भृगु ऋषी, काय झाले? हे रूप डोळ्यात साठवून घेतो आहे देवा. आज्ञा असावी. आता आपण आपल्या अवताराची समाप्ती आणि प्रस्थानाची घोषणा लवकरात लवकर करावी असं मला वाटतं. ए बानू, ए बानू, ए बानू, अगं दारू, ए बानू दारू उघड ग. ए बानू, अगं दारू उघड. ए बानू, अगं दारू उघड ग. मी कोण आहे हे मला कळले आहे. मला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे.
आपण सगळ्यांच्या साक्षीने असं ठरवलं होतं की जिला सत्य कळेल ती श्री खंडेरायांसोबत कैलासात जाईल आणि सत्य मला कळलं आहे। तेव्हा उर्वरित आयुष्यात तुला एकटीलाच राहायचं आहे बानू। हे आजार सावर स्वतःला। आता काय करावं रे? आजा, असं हातपाय गाळून चालायचं नाही। आता आपल्याला काहीतरी करायच हवं। अगं शेवंते काय करणार आपण? मी काय म्हणते, का देवासनी हे समजा सांगावं का? देवासनी? वय आजा, मी जातो गाडाव आणि सांगाव देतो देवासनी। तो निस्त होय म्हण। नाही नग, पर का? त्या परीस आपण महाराजांचा धावा करूया। नारायण नारायण। मुनिवर, आपल्या आगमनाने आनंद झाला, पण मुनिवर आपण यापूर्वीही स्वर्गलोकी येऊन गेलात आणि आपण माझी भेट घेतली नाही। शचीदेवींची भेट झाली आणि त्यानंतर मला जेजुरीत जावे लागले। मुनिवर, आज आपण इथे आलाय, सर्व कुशल मंगल आहे ना? सगळे कुशलच आहे म्हणायचे। कैलास आता श्री पार्वती देवी आणि श्री महादेव यांची प्रतीक्षा करत आहे। मल्हारी अवतार आता स्वाभाविकपणे पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे। श्री म्हाळसा देवीनं सत्य कळले आहे हे मला ज्ञात आहे, परंतु अजून बानूला आत्मज्ञान प्राप्त झालेले नाही। सगळेजण जर कैलासात निघून गेले तर बानू एकटी काय करणार? तिचे जगणे अवघड होऊन बसेल। मला अशी आशा आहे की बानू तिचे ध्येय साध्य करेल, परंतु अपेक्षित तसे घडत नाही। श्री मल्हारीच्या हृदयात काय आहे ते काही कळत नाही। पण बानूकडे अजून काही काळ आहे ना? हो, कारण श्री म्हाळसा देवींनी अजून सत्य समजल्याची घोषणा केलेली नाही। बानू विषयी प्रेम असल्यामुळेच त्यांनी तसे केले असावे। पण मुनिवर, याचा अर्थ कधीही काहीही होऊ शकतं। कैलासात निघून जाण्याचा त्यांचा निर्णय होऊ शकतो, बरोबर ना? महाराज, हो तुम्ही कुठं आहे? महाराज, माया बानूला तुम्हीच वाचवा, तुम्हीच तिला समजावून सांगा। महाराज तुम्ही हट्ट या, महाराज तुम्ही हट्ट या। ओ महाराज, मुनिवर, आपण अस्वस्थ दिसत आहात, काही चिंतेचे कारण आहे का? काही नाही, मला तात्काळ निघायला हवे। येतो मी। नारायण नारायण। महाराज, बरं झालं तुम्ही आलास। नारायण नारायण। तू मला बोलवतोयस, माझी प्रार्थना करतोयस असे संकेत मला मिळाले म्हणून मी आलो। काय झाले तरी काय? महाराज, बानून स्वतःला कोंडून घेतला आहे। काय झालं ते मी सांगत नाही, परंतु काहीतरी झाले असेलच ना? अहो, बानू गाडाव गेली होती, देवीसने भेटून आली, तवा धरणं हे असं सुरू आहे बघा तिचं। म्हणजे निश्चितच काहीतरी झालं आहे। महाराज, तत काय झालं आहे ते आम्हासनी ठाव नाही, पर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, ऐकलं, ते बी कारण असेल। हो, मला कसे नाही ठाऊक?
महाराज तुम्ही हात नव्हता नव. सांग बरं, मला ही उत्सुकता आहे की नेमके काय झाले आहे. देवानी बानूशी बोलणं टाकलं. अव एवढंच काय, देव तिच्याकडे बघाय तयार नाही. नारायण नारायण, हे तर गंभीर आहे. बानू खचणे स्वाभाविक आहे. महाराज तुम्ही काय बी करा, पण बानूशी बोलून बघा, तुमचं ती ऐकल. बानू, बानू तू असं स्वतःला कोंडून घेतलं आहेस, त्याने काय साध्य होणार आहे. दार उघड, आपण बोलू. बानू, तू याआधी इतक्या संकटांना समर्थपणे सामोरं गेली आहेस आणि आता अशी हार का मानतेस. हे बानू, अगं महाराज आले हाय ती, आमचं राहू दे, तर त्यांचं तरी ऐक. मल्हारी चरित्र आता अंतिम चरणात आहे. या अध्यायाची समाप्ती गोड व्हावी अशी माझी इच्छा आहे, परंतु ते तुझ्यावर अवलंबून आहे. बानू, दार उघड, बाहेर ये. महाराज आता काय करायचं व. बानू तर आतून काय बी बोलना झाली. जे घडेल ते मल्हारीच्या प्रेरणेने घडेल अशी माझी श्रद्धा आहे. बानू माझी शिष्य आहे आणि त्या नात्यानेच मी प्रयत्न केला, परंतु माझ्या प्रयत्नांना यश आले नाही. महाराज अहो काय करावं म्या, कसं होणार माया बानूच. अजामेय, सावर स्वतःला. आता येतो मी. ए बानू, अगं दार उघड ग. ए बानू. मुनिवर असे अचानक का गेले. हो, फारच अस्वस्थ दिसतायत ते. त्यांनी जे सांगितलं तेही विचार करणे योग्य आहे. आपण बानूची भेट घ्यायला हवी. मला तर बानूची फारच काळजी वाटते. म्हाळसा देवींना सत्य काय आहे ते कळले, हे अद्याप बानूला ठाऊक नाहीये. पण जर अचानक श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी कैलासात निघून गेले तर बानूने एकटीने काय करावं. मी असं होऊ देणार नाही. पण त्यासाठी आधी आपल्याला जेजुरीत जाऊन बानूची भेट घ्यावी लागेल. सूर्योदयानंतर आपण जेजुरीत जाऊ आणि बानूची भेट घेऊ. गणेश, तू अजून झोपला नाहीस. झोप नाही येत. नाही. का? काय झालं. ह्या गडावर खूप कमी दिवस राहिले आहेत. त्यानंतर आपण कैलासात असू याचाच मी विचार करत होतो. हो, पण जरी आपण इथे नसलो तरी सदैव शक्तिरूपाने इथे असणार आहोत. हो, पण बाणे आपल्या सोबत शिवलोकात येणार आहे की नाही याचे उत्तर आता येणार काळच देईल. मी माझ्या परीने तर सगळे प्रयत्न केले आहेत. आता बाकी सगळं तिच्या हातात आहे. गणेश माते, मी तुला एक विचारू. रागवणार नाहीस ना. विचार. तू बाणायला पूर्ण सत्य का नाही सांगितलं.